नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसांना लावण्यासाठी मेहंदी कशी भिजवायची किंवा ह्या मेहंदीमध्ये काय काय साहित्य वापरायचे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी गॅसवरती मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे. या लोखंडाच्या कढईमध्ये मी 2 ग्लास मोजून पाणी घेतलेलं आहे. तुम्ही पण लोखंडाचीच कढई घ्या. त्यानंतर या कढईमध्ये मी 2 चमचे पोहे खाण्याचे 2 चमचे चहा पावडर घेतलेले आहे. याच 2 चमच्याने मी 2 चमचे कॉफी पावडर देखील घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण घेणार आहोत 2 चमचे जवस. जवस हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, लाभकारी आहे आणि त्यामुळे केस अगदी सिल्की होतात, मऊ होतात. त्यानंतर यामध्ये मी घेणार आहे कलौंजी. कलौंजी देखील मी 2 चमचे घेतलेले आहे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घेणार आहे अगदी ताजी कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता अगदी ताजा असेल तर अत्यंत आवश्यक आहे आणि सोबतच ताजा असेल तर खूपच लाभकारी. तर यानंतर मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आता आपण हे पाणी उकळून घेणार आहोत. तर यामध्ये मी अजून एक वस्तू वापरणार आहे, ते म्हणजे बीट. बीटाची साल काढून बीटाचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे आणि ह्यामध्ये आपण हे 10 ते 15 मिनटं हे सर्व साहित्य आपण शिजवून घेणार आहोत. हे पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर बघू शकता अगदी सुरेख रंग आलेला आहे या पाण्याला. आता आपण गॅस बंद करूया आणि हे पाणी थंड होण्याची वाट पाहूया. पाणी थंड झाल्यानंतर आपण मेहंदी भिजवण्यासाठी घेणार आहोत. तर इथं सर्व पाणी अगदी थंड देखील झालेलं आहे. आता आपण मेहंदी भिजवण्यासाठी घेऊया. मंडळी, तुम्ही जी काही मेहंदी वापरत असाल ती मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता. त्यानंतर मी इथं सर्वात आधी थंड झालेलं हे पाणी गाळून घेणार आहे. एक मोठी गाळण मी इथं घेतलेली आहे. या गाळणीने आपण हे सर्व पाणी गाळून घेणार आहोत. त्यानंतर मेहंदी भिजवण्यासाठी मी इथं लोखंडाच्याच कढईचा वापर केलेला आहे. आवर्जून तुम्ही पण लोखंडाच्याच कढईचा वापर करा मेहंदी भिजवण्यासाठी. ज्या कढईमध्ये मी पाणी बनवलं त्याच कढईमध्ये मी इथं मेहंदी भिजवणार आहे. त्या कढईमध्ये मी इथं ही मेहंदी घेतलेली आहे. नैसर्गिक मेहंदी आहे. ही मेहंदी हातावर देखील वापरली तरी चालते, अशी ही मेहंदी मी इथं घेतलेली आहे. त्यानंतर या मेहंदीमध्ये मी आपण जे पाणी गाळून घेतलं होतं, थंड करून घेतलेलं आहे पाणी, हे पाणी आपण अगदी थोडंसं लागेल तसं याच्यामध्ये टाकून चमच्याच्या साहाय्याने आपण ही मेहंदी मिक्स करून घेऊया. या पाण्यामध्ये मेहंदी आपण मिक्स करून घेणार आहोत. लागेल तसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. सर्व एकदम पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही आहे. तर अशा प्रकारे इथं सर्व मेहंदी आपण चमच्याच्या साहाय्याने अशी भिजवून घेणार आहोत आणि ही मेहंदी आपण भिजवून रात्रभर ठेवणार आहोत. म्हणजे आज सायंकाळी एक 5 ते 6 वाजता जर तुम्ही ही मेहंदी भिजवायला ठेवली तर उद्या सकाळी तुम्ही 6 ते 7च्या पुढे ही मेहंदी केसांना लावू शकता. म्हणजे मेहंदी अगदी छान मुरते, भिजते आणि तिला रंग देखील सुरेख येतो. तर अशा प्रकारे मी इथं रात्रभर मेहंदी ठेवली होती, तुम्ही पाहू शकता. आणि रंग देखील साईडने कढईमुळे ही लोखंडाची कढई आहे त्यामुळे साईडने असे काळा रंग देखील आलेला आहे. तर अशा प्रकारे ही मेहंदी आपली इथं तयार झालेली आहे केसांना लावण्यासाठी. तुम्ही अशा प्रकारे ही इथं केसांना मेहंदी लावू शकता आणि मेहंदी लावल्यानंतर एक 2 ते 2.5 तास तुम्ही केसांना ठेवू शकता. यानंतर तुम्हाला केस धुवावे लागतील. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच मेहंदी भिजवू शकता. बघू शकता रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. छान असा रंग देखील या मेहंदीला चढलेला आहे. तर असे हे साहित्य तुम्ही पण मेहंदी भिजवण्यासाठी नक्की वापरा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व साहित्य हे तुम्ही आवर्जून वापरा, कारण हे सर्व साहित्य आपल्या केसासाठी भरपूर असे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडाच्याच कढईचा शक्यतो वापर करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.